मित्रांनो, या भागामध्ये आपण बघणार आहोत की फ्रेश विद्यार्थ्यांचा फॉर्म कसा भरायचा आहे. जे NMS धारक आहे, सगळ्यात पहिले scholarship.gov.in या वेबसाईटला नंतर स्टुडंट याला टच करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करून अप्लाय फॉर स्कॉलरशिपला टच करायचं आहे. मित्रांनो, OTR नंबर जनरेट केलेला असेल किंवा केला नसेल तर त्याचा व्हिडिओ मी बनवणार आहे, तो तुम्ही पाहू शकतात. OTR नंबर जर तुमच्याकडे असेल तर OTR नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, तर जे विद्यार्थी धारक आहे त्यांचीच फक्त ऑनलाईन माहिती भरायची. मित्रांनो, आपल्याला कॅप्चर टाकून घ्यायचं आहे. कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन म्हणायचं आहे. तुमच्यासमोर असं एक लॉग इन झालेलं सक्सेसफुली दिसेल विंडो. त्यानंतर थोडं खालच्या पट्टीत प्रोसीडला टच करायचं आहे. प्रोसीडला टच केल्यानंतर तुम्हाला फिल ॲप्लिकेशनला टच करायचं आहे. इथे विद्यार्थ्यांच्या OTR नंबर जनरेट करताना जे बेसिक माहिती आहे ती सगळी माहिती इथं शो होईल. फक्त खाली आपल्याला काय काय भरायचं आहे, त्या विद्यार्थ्यांचं कॅटेगरी निवडायची आहे. नंतर रिलिजन घ्यायचं आहे. इन्कम किती आहे ते निवडायचं आहे. नंतर मॅरिड अनमॅरिड निवडायचं आहे. पालकांचा व्यवसाय निवडून घ्यायचा आहे. हे सगळं बेसिक माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा जो असेल तो, तालुका, गाव हे सगळं भरून सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. शाळा निवडून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा वर्ग केव्हा सुरू झाला यावर्षी तो लिहायचा आहे. तुमच्या शाळेत जो नोंदणी नंबर असेल, रजिस्ट्रेशन नंबर, तो टाकायचा आहे. नंतर आपली ॲडमिशन केव्हा झाली तो वर्ष लिहायचा आहे. त्यांचा रोल नंबर, त्यानंतर त्याची तुकडी, त्यानंतर तो रेग्युलर आहे ते टाकायचं आहे, फुल टाईम. आणि हॉस्टेलर नो टाकायचं आहे. हॉस्टेलर असेल तर यस टाकायचं असेल तर. नंतर तुमचं आता प्रिव्हियस अकॅडमिक डिटेल्स त्याला टच करून खालची माहिती पूर्ण भरून घ्यायची आहे. प्रिव्हियस बोर्ड कोणता येणार तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी येणार आहे आपलं. ती सगळी माहिती भरून घ्यायची. नंतर आपली जी परीक्षा आहे त्याची NMS महाराष्ट्र सीट नंबर आणि तुमचं पासिंग वर्ष टाकायचं आहे. सीट नंबर टाकताना काढून घ्यायचं आहे आणि परीक्षा 2023 टाकायची. इथं कंटिन्यू करून घ्यायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडा फास्ट होऊ शकतो एखाद्या वेळेस, कारण आपल्याला कमी वेळेत बनवायचा होता. इथं 2 परीक्षा येतील. एक NMS निवडून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला वरचं सोडून द्यायचं आहे. इथे जर NMS येत नसेल तर त्याचा व्हिडिओ मी बनवणार आहे, तुम्हाला काय करावं लागेल म्हणून. पुढच्या वेळी तुम्ही ते पाहू शकतात. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. नंतर इथं पण आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त नेक्स्ट करायचं आहे. मित्रांनो, आता ओके करून इथं तुम्हाला 2 गोष्टी अपलोड करायच्या आहे. एक कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट. दोघांची साईज ही 20 ते 200 KB आत असायला पाहिजे. मित्रांनो, दोन्ही फाईल इथं अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर तिथं फायनल सबमिट करायचं. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसऱ्याही विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना माहिती प्राप्त होईल. आपण ही सगळी माहिती मोबाईलवरून भरू शकतात. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. मित्रांनो, मी एक फाईल इथं अपलोड करतो आहे. मित्रांनो, आता सगळंच मी अपलोड केलेलं आहे. आता फायनल सबमिट करणार आहे, येस म्हणणार आहे. मित्रांनो, इथे एक ॲप्लिकेशन नंबर आला. मित्रांनो, हा लिहून घ्यायचा आहे. भविष्यात याची आपल्याला गरज भासू शकते. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यामुळे धन्यवाद.